साठी खर्च करायचे, हे पाणी पुरवठासाठी खर्च करायचे, कर्मचाऱ्याचे स्वच्छताचे पगारासाठी खर्च करायचे, दिवाबत्तीसाठी खर्च करायचे। मग आज सफाई गावात होत नाही आणि कर्मचाऱ्याचे पगार होत नाही, ते पैसे कुठे गेले? ते कोणाचे पैसे, कोण उचलले? हे संगनमत करून अध्यक्ष आणि मुख्य अधिकारी त्याच्यामध्ये सोनने सगळ्याने मिळून हे पैसे 8,11,00,000 रुपये उचलून घेतलेले आणि आज गावामध्ये घाणीचं साम्राज्य तयार झालेलं आहे। आज मीटिंगचे जे मुद्दे होते ते सगळे मुद्दे आम्ही अमान्य केले, कारण की आम्ही म्हणलं जे आमचे प्रश्नाच्या आधी मागच्या सभेच्या इतिवृत्त वाचून दाखविल्यानंतर आम्ही त्याला सांगितलं की जे आज सभेचे जे मुद्दे आहेत त्याच्या व्यतिरिक्त महत्वाचा जे मुद्दा आहे, जे आम्ही जे मुद्दा उपस्थित केला हे महत्वाचा मुद्दा आहे। आणि रोज कर्मचाऱ्याची पैशाची वसुली, आज तुम्हाला इथं पीटीआर घ्यायचा असं एखाद्याचं काम करायचं असं दलालाचा सुटसुडा झालेला आहे। नगरपालिकेमध्ये सर्वसामान्य लोकांचे ह्या ठिकाणी जे पहिले फुकट काम करीत होते ते फुकट काम या ठिकाणी होण्याचा आज काय विचारच करू नका। कुठं आठवडी बाजारचे पैसे आहेत, एवढा मोठा आठवडी बाजार आहे, त्याचा वीकली वसुली 1,00,000 रुपये यायला पाहिजे। किती यायला पाहिजे? वीकली वसुली। कुठं त्याची वसुली आहे? कुठं पैसे चाललेत? रोजची वसुलीचे पैसे, जागा भाड्याचे पैसे, इतर कामाचे पैसे कुठं चाललेत? कुठं चालले पैसे? रोजची वसुली पण तुम्ही काय करायला, पण कोणाला द्यायला पैसे? तुम्ही कर्मचाऱ्याला पगार नाही। म्हणजे एक नगरपालिका चालविण्यासाठी तुम्हाला जे काय आवश्यक गोष्टी आहेत ते तर त्याच्यावर अंमलबजावणी तुम्हाला व्हायला पाहिजे। एक तर इतके उशिरा मीटिंग घेतात, पोलीस बंदोबस्त काय इथं भांडणं करायचे आहे का? आम्ही गावासाठी भांडू, तुम्हाला पोलीस आणण्याची काय गरज आहे? कशाची भीती आहे तुम्हाला? भीती कशाची? पोलीसची काय आवश्यकता आहे? कुठं एखादी सर्वसामान्य सभेमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणतेही संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थेची मीटिंग असेल तर तिथं पोलीस नसती। पोलीसचं काय काम आहे? पोलीसची आवश्यकताच नाही। तुम्ही उत्तर पडून गेले, बस एवढे वेळ मुद्दे अमान्य झाले, मीटिंग 10 मिनिटांमध्ये बाहेर निघाले, तर हे गावाचा गाडा कसा चालणार आहे? आपल्या प्रश्नाची समाधान उत्तर काय उत्तर म्हणजे उत्तरच नाही दिले, पडून गेले। मुख्याधिकाऱ्याला बी पडून गेले, त्याला बळच ते बी मला परसाकडला लागली, मला लूज मोशन व्हाले म्हणून ते आज दंडी मारत हो। मी जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं हे मुख्याधिकाऱ्याचा आता चार्ज काढून घ्यायचा आहे। हे भ्रष्ट मुख्याधिकारी आहे, याने अनेक गंगाखेडमध्ये लफडे केलेले, त्याची चौकशी त्याची चालू आहे। आणि त्यांनी जर हुशार असलं ते पैसे खाण्यासाठी हे नगरपालिका ते नगरपालिका 15 वर्षापासून हे जिल्ह्यात आहे। एक मुख्याधिकारी 15 वर्ष एका जिल्ह्यात राहतच नाही, पण हे 15 वर्ष याला झाले। तर मला एक सांगायचं की हे सगळं यांची साखळी आहे, एकूणमेकाला कसं पांघरून करायचं हे सगळं काम चालू आहे। आणि परमनंट मुख्य अधिकारी आम्ही मागणी करणार आहे आज जिल्हाधिकारीला की हे कलेक्टरला हे मुख्य अधिकारी परमनंट द्या, ह्याच्याकडून चार्ज काढा, कारण की जे अनागोंदी कारोबार आहे, जे जनतेचे पैसे, जे लुटालूट व्हाली जनतेची पैशाची आणि लोकांना त्या ठिकाणी सुविधा मिळत नाही। कालच आमचे नईम खान आणि मिलिंद आठवेने भीक मागो आंदोलन केलं। कशाला केलं? कशाला नगरपालिकेला भीक लागली म्हणून पैसे दिले? कुठे गेले 8,11,00,000 रुपये? याचा हिशोब द्या। सभागृहामध्ये तुम्ही उत्तर देणार नाही, सभागृहामध्ये तुम्ही ह्या ठिकाणी माहिती देणार नाही। आता माहितीच्या अधिकारामध्ये मी टाकू ह्याचा, पण हे असा गावात लूट चालली, गावामध्ये कोणती सुविधा नाही, लोकांना ह्याला निवडून दिलं फार आशाने, काम काय? आज कोणतेही साधी खाणे बघा कशी दुरावस्था झाली। आज त्या आमचा एकता नगरचा सांगा तुम्ही करून टाकली, म्हणजे काय? म्हणजे गावामध्ये जे काही वस्तू बांधलेले हे सगळं असं दुरावस्था झालेली आहे। तर ह्याच्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्या गोष्टीचा आम्ही आज मीटिंग मध्ये, कारण की बरेच दिवसानंतर आता मीटिंगच घेत नाही, 4 महिने मीटिंगच घेत नाही।
जसं आपण हे फोटो दाखवतो स्वच्छता नाही, त्यांचे नोटो कॅम्प ते सोशल मीडियावरती फोटो टाकतात की स्वच्छता असल्याचे फोटो टाकतात. नाही ते टाकतात, तुम्ही इथलेच आहे, तुम्ही बघायचं, आम्हाला काय सांगायची गरज आहे. त्यांनी टाकलं तर तुम्ही दुसरं टाका ना, तुम्ही बघा ना. आमच्यापेक्षा तुमचे डोळे तेज असतात, तुमच्या डोळ्यामध्ये जास्त रोषणाई असते, तुम्ही बघायचं काय चाललं मग. हा हा, तर तुम्ही सगळं बघा काय चाललंय. मग आजच्या बैठकीत आपण काय करतो विषय? नाही, आजच्या बैठकीला आम्ही मुद्दे मान्य केले, अमान्य केले त्याची ठरावाची कापी आम्ही घेणार आहोत. आणि बोलल्यानंतर ते मीटिंग मध्ये पोलीसवाले उभे अधिकारी आहेत त्या ठिकाणी सगळे बसलेले. गेल्या मीटिंगला बी असं माझ्या विरोधात म्हणजे त्याने मीटिंग मध्ये अवमान्य का होईल, शिवगाळ झाली, हाणामारी झाली, अनपार्लमेंटरी लँग्वेज आपण जर वापरली एखाद्या त्या अध्यक्षाला किंवा एखाद्या सदस्याला किंवा मुख्याधिकाऱ्याला, तर तुमचे अवमान्य होईल. तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न मांडायचे, जोराने बोलायचे, तुम्ही ऐकत नाही, तर त्याला तुमचे अवमान्य कसे होईल, अवमान्य कसं होईल. आणि पार्लमेंटरी लँग्वेज जर आपण वापरली म्हणजे काय, असं जे शब्द आपण उच्चारले नाही पाहिजे ते उच्चारले तर तुम्ही बोलायचं. तर निश्चितपणे आम्ही भविष्यामध्ये लवकरात लवकर होईल तिथपर्यंत जनतेला बी कळाला हे नगरपालिकेचा कसा उलथापालथा करायचा निश्चितपणे आम्ही